क्षेत्र भगवानगड ते पंढरपूर पायी दिंडी पालखी सोहळा श्री संत भगवान बाबांच्या दिंडीमध्ये खूप लोक आहेत। महाराष्ट्रामध्ये एक नामवंत दिंडी म्हणून जी ओळखल्या जाते ती भगवान बाबांची दिंडी। भगवान बाबांचा सोहळा हा आज अप्रतिम आहे आणि गावोगावी या सोहळ्याची सुविधा लोक आपण अन्नदान करतात। भगवान बाबांच्या दिंडीचं महत्व हे फार मोठे, कमीत कमी 104 वर्षापासूनचा हा पायी दिंडी सोहळा आहे। संत भगवान बाबा, गुरुवर्य भीमसिंह महाराज आणि आदरणीय डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी हे भगवानगडाची तिसरी महंत म्हणजे आणि चतुर्थ महंत कृष्ण महाराज ही अशी परंपरा बाबाची चालू आहे। 18 पगड जाती जमातीचे लोक एकत्रित या भगवान बाबांच्या दिंडीत आले। महाराष्ट्रातून यवतमाळ असेल, इकडे विदर्भ, कर्नाटक, नाशिक, आंध्रा, अनेक राज्यातून, मध्य प्रदेश, अनेक राज्यातून भगवान बाबाच्या दिंडीमध्ये लोक आलेले आहेत। पायी दिंडी सोहळा हा फार मोठा आहे आणि आकर्षण आहे भगवान बाबाच्या दिंडीचं हे फार मोठं। दिंडी या शब्दाचा अर्थ असा की भगव्या पताका झेंडा खाली सर्व लोक एकत्रित येतात। जात धर्म स्त्री पुरुष सर्व विसरून लोक त्या भगवान बाबाच्या पायी दिंडीमध्ये आहेत। पंढरीशी दारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग। आता पंढरीला आम्ही चाललेलो आहोत। आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग। स्वतः पांडुरंग परमात्मा सांगतात आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका। सर्व भाविक भक्त पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत। दिवाळीच्या मुळाने की असावं पहा कसे वाटली पंढरी, तसं दिवाळीच्या मुळाला